सर्वप्रथम voters.eci.gov.in ही लिंक ओपन करा। याची डायरेक्ट लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। असे पेज दिसून येईल। यामध्ये सर्च युअर नेम इन लास्ट SIR यावर क्लिक करून सर्च पेज ओपन करा। यामध्ये लास्ट SIR ई-रोल मध्ये तुमचे नाव आहे का ते शोधा। काही वेळेस मागील SIR मध्ये स्पेलिंग मिस्टेक असू शकते, याकरता नावाचे स्पेलिंग बदल करून सर्च करा। याची माहिती आपण येथे वाचू शकता। तुमचे नाव नसेल तर तुमचे आई, वडील, आजी, आजोबा यापैकी कोणाचे नाव आहे का ते शोधा। असेल तर त्याचा फोटो अथवा स्क्रीनशॉट काढून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा। यानंतर पुन्हा होम पेज ओपन करा। आता फिल एन्युमरेशन फॉर्म यावर क्लिक करा। लॉग इन करता विंडो ओपन होईल। आपण या साइटवर पूर्वी रजिस्टर केले असेल तर आपला इपिक नंबर अथवा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करू शकता। जर यापूर्वी रजिस्टर केले नसेल तर खाली साइन अप वर क्लिक करून मोबाईल नंबर टाकून व पुढील डिटेल भरून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या। लॉग इन मध्ये मोबाईल नंबर टाकून कॅप्चा नोंद करा व सेंड OTP वर क्लिक करा। मोबाईलवर OTP येईल तो नोंद करा व व्हेरीफाय वर क्लिक करा। लॉग इन केल्यानंतर असे पेज ओपन होईल। यामध्ये स्टेट सिलेक्ट करा। पुढील बॉक्स मध्ये तुमचा इपिक नंबर नोंद करा व सर्च करा। खाली मतदान कार्ड वरील तुमची सर्व माहिती दिसून येईल, ती चेक करा। खाली एक सूचना असेल ती वाचून घ्या। तुमचे आधार कार्ड वरील नाव व मतदान कार्ड वरील नावाचे स्पेलिंग एक्झॅक्ट मॅच करत आहे काय। जर मॅच करत नसेल तर येथे BLO चे नाव व मोबाईल नंबर दिला आहे। आपल्याला त्याच्याशी संपर्क साधून फॉर्म भरून घ्यावा लागेल। आता खाली मोबाईल नंबरची विंडो असेल। यामध्ये तुमच्या वोटर कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर द्यायचा आहे। नंबर लिंक नसेल तर येथे क्लिक हिअर या पर्यायावर क्लिक करून फॉर्म नंबर 8 भरून मोबाईल नंबर अपडेट करून घ्यावा लागेल। लिंक असलेला मोबाईल नंबर टाकून सेंड OTP वर क्लिक करा। लिंक असलेल्या मोबाईलवर OTP येईल तो या व्हेरीफाय OTP च्या बॉक्स मध्ये टाइप करा व व्हेरीफाय करा। खाली आपल्याला 4 प्रकारच्या कॅटेगरी दिसून येतील। यापैकी आपली योग्य ती कॅटेगरी निवडा। खाली सर्चचा पर्याय ओपन होईल। यामधील सर्व माहिती भरा। आपल्याला यातील काही माहिती नसेल तर आपण सुरुवातीला लास्ट SIR ई-रोल मध्ये नाव शोधलेल्या लिस्टचा फोटो असेल, त्यामध्ये ही सर्व माहिती आपल्याला मिळून जाईल। सर्व माहिती नोंद करून सर्च करा। खाली आपण दिलेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीचे लास्ट SIR ई-रोल नुसार नाव व वोटर डिटेल्स दिसून येतील, ते चेक करा व डिटेल्स योग्य असल्यास खालील बॉक्स मध्ये टिक करा व कंटिन्यू वर क्लिक करा। खाली अशा प्रकारे माहिती दिसून येईल। जर तुमचे स्वतःचे नाव असेल तर या पहिल्या बॉक्स मध्ये माहिती दिसून येईल। जर तुमचे आई वडील, आजी आजोबा यापैकी कोणाचे नाव असेल तर दुसऱ्या बॉक्स मध्ये ही माहिती दिसून येईल। खाली पर्सनल डिटेल मध्ये तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर दिसून येईल। यानंतर खाली तुमची जन्मतारीख सिलेक्ट करा। आधार नंबर नोंद करा। वडिलांचे पूर्ण नाव टाईप करा। विवाहित महिलांनी सुद्धा वडिलांचेच नाव येथे नोंद करायचे आहे। वडिलांचा इपिक नंबर माहित असेल तर टाका अथवा नाही टाकला तरी चालेल। यानंतर आईचे पूर्ण नाव नोंद करा। इपिक नंबर माहित असेल तर टाका अथवा नाही दिला तरी चालेल। खाली स्पाउस नेम म्हणजे जोडीदाराचे नाव, यामध्ये विवाहित महिला असतील तर पतीचे पूर्ण नाव नोंद करा व विवाहित पुरुष असेल तर आपल्या पत्नीचे नाव नोंद करा। जोडीदाराचा इपिक नंबर माहित असेल तर टाका अथवा नाही दिला तरी चालेल। प्लेस ऑफ सबमिशन मध्ये आपल्या शहराचे नाव टाका। यानंतर अपलोड फोटो मध्ये चूज फाईल वर क्लिक करून तुमचा लेटेस्ट पासपोर्ट साइज फोटो अपलोड करा। फोटो येथे दिसून येईल। आता खाली प्रिव्ह्यू वर क्लिक करून एन्युमरेशन फॉर्मचा प्रिव्ह्यू पाहू शकता। सर्व माहिती चेक करा। काही चूक अथवा शंका असेल तर कॅन्सल करू शकता। सर्व बरोबर असेल तर सबमिट वर क्लिक करा। ई साइनचे पेज ओपन होईल। या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाईप करा व गेट OTP वर क्लिक करा। आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईलवर OTP येईल, तो OTP खालील बॉक्स मध्ये टाईप करा व खाली सबमिट करा। ई हस्ताक्षर ट्रान्झॅक्शन पूर्ण होऊन अशा प्रकारे एन्युमरेशन फॉर्म सबमिट झालेली एक्नॉलेजमेंट ओपन होईल। डाउनलोड रिसिट या पर्यायावर क्लिक करून हे रिसिट
तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा। अशा प्रकारे SIR चा इन्युमरेशन फॉर्म आपण घर बसल्या ऑनलाईन भरू शकता। मित्रांनो, व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।